ऑक्टोबर 2025च्या अवघ्या 1 महिन्यांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली। मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय मधून समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाटे यांनी संदर्भात आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती। यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। साखर कारखान्यांना 1 टन ऊसामागे 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे फरमान महायुतीने सरकारने काढले होते। या संदर्भात मोठा वादही निर्माण झाला होता। असे असतानाही ही मदत शेतकऱ्यांकडे गेलेली नाही। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडे न गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे। पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मंत्र्यांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो का, असा खोचक सवाल केला आहे।